मराठ्याने केली पण मग आता ते सहकार्य करायला लागले, त्यांनी परवानगी दिली. तर आपण काय सहकार्य करायचं ठरलं, फक्त त्यांच्या रस्त्यावरच्या मुंबईची जाम झाली ती रस्त्यावरच्या गाड्याकडून मुंबई मोकळी करा. त्याच्यामुळे तुम्ही गाड्या काढून सुरक्षित ठिकाणी ग्राउंडवर लावा. तुम्हाला रेल्वेने धुण्याला 5 रुपये लागेल. फुकट आहे म्हणते, येतं म्हणते तर आंदोलकाला फुकट आहे. मग तुम्हाला समजून घ्या, नुसत्या टाळाला का ठोको हे थांबरे बोलायला लागले की सुटत हे सांगायचं उद्घाटन पूर्ण अर्धा ऐकत नाही. तुम्ही सुरक्षित ठिकाणी गाड्या लावल्या, तुमचं सामान सुरक्षित ठिकाणी राहील. तुम्ही मुंबई घेऊन आले किंवा देवाचं दर्शन घेऊन आले किंवा आंदोलनात आले, गाडी सुरक्षित राहील, तुम्ही सुरक्षित राहता म्हणून सुरक्षित ठिकाणी न्या म्हणलं. सीएसटीचे पोरं शांत बसा म्हणून सांगितलं. दुसऱ्यांदा पुन्हा सांगतो, त्यांना म्हणा शांत बसा. तुमच्या गाड्या मैदानावर लिहून लावा. गरीबाच्या पोरांनी मैदानावर लावल्या. तुला जर माझा असेल तर तो गावाकडे जा धिंगाणा काय मराठीचं वाटलं करू नको. तुमच्या कोणी ओळखीचा असेल त्याला मराठी त्याचा जाऊन सांगा. इथले जेवढे पोर आहेत तेवढ्या पोराला सांगतो, ही काही पैदास गोंधळ घालणारी, यांना मराठी मोठे वाटत नाही. तुम्ही गोंधळ कधी घालाव, सरकारने अडचण आणल्यावर किंवा मी आंदोलन सोडून गेल्यावर मी जाग्यावर ठाम आहे. तुम्ही गोंधळ घालता म्हणजे तुम्ही मारलेले अवलादी दिसतात तुमच्या. तुम्हाला मोगम मराठीचं वाटोळं करायचंय, राजकारण्याचं आहे. कोण भूक खाऊ नका. मी जर तिथं आलो ना तर त्याला पळून सुद्धा देणार नाही. ध्यानात ठेवा. तुमचं कोणी जवळ घेत असेल त्याला मला अर्ध्या मिनिटात किंवा मोकळं कर लवकर. सरकार ऐकत नसल्यावर त्या गोष्टी, मी आंदोलन सोडून गेल्यावर त्या गोष्टी, विनाकारण त्याचं कारण सांगतोय बोलायचं. सीएसटी पाशी 25-30 जण आहेत माकडं. त्यांच्यामुळे आपल्या 18 किलोमीटर लोक थांबले तिथे यायचे. हे 2% सुद्धा लोकांनी दिलं. 98% बाहेर आहेत आणखी मुंबईत यायचे. या भंगार पोरामुळे कोण येते 2-4 जण. ते सरपंच सांगायला गेलं त्याला उलट बोललं. याचा अर्थ हे आपल्यातलं नाही, कारण हे सरपंच सगळ्या महाराष्ट्राच्या जवळपास लोकांना आंदोलकाला ओळखीत आहे. ते माघारी बोलता याचा अर्थ ते आपल्या आंदोलनातलं नाहीये. आणि आंदोलनातलं असतं ते 1 मिनिटात म्हणलं असतं गाडी तुम्ही सांगता तिथं लावतो. तुम्हाला गोडीत बी आरक्षण द्यायचं नाही पहिल्या दिवशीच सांगितलं. आणि तगडं मारले तरी आरक्षण पाहिजे. मग तुम्हाला प्रेमाने देतो ना गोडी, तुम्हाला काही गरज आहे का? हे उपास तू कुठं नाही करणारे मायावर म्हणायची वेळ येऊ देऊ नका बरं का. ते आमचे नाही, हे मायावर आणखीन वेळ येऊ द्या नका. मी आणखीन तसं म्हणलेलं नाही. गरीब श्रीमंत सगळे आंदोलक आहेत. त्या सीएसटी बस कुणाचे आहेत ते पटापटा वळखा. त्याला सांगा गाड्या तिकडे निवड लाव. नुसतं रोड झोपजवून त्याच्या 2 जणांनी टाकलेली म्हणते ना मला माहित नाही. खोटी माहिती असू शकते, त्यालाही बदनाम करायचं आहे. पण ते खरं असेल तर ते इतके दुपारात येत आहे म्हणजे आपल्याला येत नाही. त्याला मला लवकर गाड्या काढ. मी जर मग डोकं खोळू मग पुन्हा एकदा काय करा, आपल्या माऊली 2-4 जण सीएसटी जा. सरपंच जा भैया तुम्ही बी सीएसटी जा. कोण येते माऊली 7-8 जण जा तिथं आपले चेहरे वळखा जा. माऊली कुठे जा तुम्ही बी जा. सातारावाले तुम्ही पण जा. तुमच्या असले तुम्हाला ओळखत. सगळ्या जिल्ह्यात 1-1 पोरग जा रे तिथं. कोणत्या जिल्ह्यातलं ओळखा बरं ते. प्रत्येक जिल्ह्यातला 1-1 पोरग जा. जास्त जाऊ नका. गोडीला समजून सांगा. काकडे तुम्ही पण जा. संभाजीनगरच्या पण जाईल. हिंगोलीवाले तुमचं 1 जण जा. कोणत्या जिल्ह्यातल्या लक्षात येईल.